संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। महाकारुणी तथागत भगवान बुद्ध भगवंताचा सद्धम्म आणि त्या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा वंदनीय पूजनीय भिक्खू संघ भिक्खुनी संघ या महान तीन रत्नास त्रिवार वंदन। आज ज्यांच्या महान पुण्याईने माणूस म्हणून जीवन जगत आहो असे मानवी अधिकार मिळवून देणारे मानवमुक्तीचे मार्गदाता, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न विश्वभूषण परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचं स्मरण करून ज्या गुरुवर्यांद्वारे सद्धम्माचं आचरण करून आत्मसात करण्याचा हा मार्ग मिळाला अशा गुरुवर्यांच्या प्रती वंदन। आपण सर्व श्रद्धाबुद्धी संपन्न उपासक उपासिका सर्व श्रोतेगण सर्व सत्वांच्या प्रती मंगल कामना करून तुम्ही सर्वजण ऐकत आहात दूतांग हा विषय। वास्तविक पाहता दूतांग या विषयाला मी हिंदीमधून सांगितलेला आहे, पण तरीही या विशुद्धी चॅनलच्या माध्यमातून मराठी आणि हिंदी दोन्हीही उपदेश लोकांपर्यंत पोहोचावे। सद्धम्म हा आता वर्तमान स्थितीमध्ये बऱ्याचशा प्रमाणात आपण ऑनलाईन माध्यमातून यूट्यूब असेल, फेसबुक असेल, या वेगवेगळ्या माध्यम प्रसारणातून ऐकत असतो। ही माध्यमाची प्रसारणे आहेत, यानी की जसं की धम्म प्रचार या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे आज रोजी होत आहे, पण शुद्ध स्वरूपामधील धम्म आपल्या सर्वांपर्यंत पोहोचावा। मराठी जाणणारे खूप सारे लोक आहेत, त्यांना मराठीतूनही धम्म समजावा। मराठीमधून या दूतांगाचा सांगण्याचा एवढाच उद्देश आहे की आपल्यालाही जसे खेड्यापाड्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात, त्यामुळे काय करावं काय नाही करावं, भंती झाल्यानंतर कसं वागावं, ह्या सगळ्या गोष्टीची त्यांच्यामध्ये खूप तारांबळ होते। त्यासाठी प्रयत्न आहे की आपण ह्या उपदेशांना, ही दूतांग आहेत, चित्ताला धुण्याचे अंग आहेत, जे आपण आतापर्यंत 3 पाहिले, यानंतरचे दूतांग आपण पाहणार आहोत। मात्र दूतांग ही एक सील आहे, दूतांग हा एक नियम आहे, याचं पालन करणे कुणाला सक्तीचं नाही। जे पालन करतात त्यांच्यासाठी तो एक कठोर मार्ग आहे की सील पालन करण्याचा। कठोरतेने आपलं सील पालन करून आपल्या जीवनामध्ये जे निबाणाचा मार्ग आहे तो सोयीस्कर करणे, याच्यामध्ये जे संघ या शिलाला पालन करतात त्या संघासाठी आणि आपल्यासाठी ही माहिती असावी की बाबा मग हे तर गुपित असतं, हे रहस्य आहे, हे सांगता येत नाही भंतीजीला, हे बोलता येत नाही, काही म्हणता येत नाही, तर त्यासाठी काय तर जे काही तुम्हाला माहिती असली ती माहिती असावी। आपणही या धम्माच्या बाबतीत जागरूक असावं, जेणेकरून आपण जागृत असलो तर आपल्या हातून चूक होणार नाही, कुणा संघाचं सील तुटणार नाही, आणि संघ आणि उपासक उपासिका यांचे सील तुटले नाही ते किती चांगलं होईल बरं। सर्वांनी आपापल्या शिलाला सुरक्षित ठेवून जीवनमार्ग अवलंबिला तर यामधीलच आज आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे जे चारिकांग आहे। कोणते चारिकांग आहे तर याआधी आपण पात्रपिंडिकांग यानी की पात्रामध्ये जे पडलं ते ग्रहण करणारे, यानी की पात्र आपलं जे पात्र आहे त्या पात्रामध्ये जी भिक्षा येईल त्या भिक्षेमध्ये ते ग्रहण करणार। यामध्ये ते चारिका करतात, कधी चारिका यानी की जसं भोजनशाला आहे, जसं विहार आहे, विहारामध्ये राहणारा संघ आहे, मनुष्यमध्ये राहणारा संघ आहे, अशा वेळी जर विहारामध्ये कोणी उपासक उपासिका चारिका घेऊन आले तर ते त्या चारिकेला आपल्या पात्रात ग्रहण करू शकतात। नाहीतर आपलं पात्र उपासकाच्या
कोणी उपासक आला दारात आणि त्यांनी म्हटले की भंतेजी मी तुमच्या पात्रामध्ये काही वाढून आणतो, तर त्यांच्याकडे ते पात्र देऊन त्याचाही ते ग्रहण करू शकतात. यानी की पात्रामध्ये जी पिंड पडेल, पात्रामध्ये जो घास पडेल त्याचं ग्रहण करणारे. आणि जी आपण मागच्या वेळेस चांगल्या प्रकारे समजून घेतलं होतं. यामध्ये आपण महाकश्यप पंतजीची पण जी कथा आहे ती जाणून घेतली होती. या नंतरचं जे धुतांग आहे ते धुतांग म्हणजे सपादान चारिकांग. सपादान या शब्दामध्ये ज्याचा अर्थ आहे की समान प्रकारे चारिका करणे. सपादान म्हणजे जे आपले पाऊल आहेत एकसारखे एक गतीने जाणे. या एक गतीने म्हणजे कुठल्याही प्रकारचा जो आहे क्रम न बदलता क्रमवार चारिका करणे. मग त्याचा कोणतंही घर असो, कोणताही एरिया असो, तर या घरामध्ये एकसारखं काय करणे, तर चारिका करणे, एकसारखी चारिका ग्रहण करणे, याला सपादान चारिकांग म्हटल्या जाते. यानंतर आहे म्हणजे सपादान चारिकाचा जो एक महत्त्वाचा उद्देश आहे, जे सपादान चारिकांग ग्रहण करतात असे ग्रहण करणारे जे संघ आहेत ते आपल्या यानी की विशिष्ट कोणाच्या घरी जाऊन जर समजा दानशाळेमध्ये जसं भोजनशाळेमध्ये त्यांच्यासाठी काहीतरी भोजन घेऊन आले असेल तर त्याचा ग्रहण करतात. जर भोजनशाळेमध्ये ते भोजन नाही घेऊन आले तर ते जे काही भोजन आहे तर हे भोजन जी चारिका आहे कुठल्याही प्रकारची खंड न पाडता, जसं आहे जी घरं आहेत त्या घराला एकामागे एक लागून ती चारिका ग्रहण करतात. जे की चारिका कुठल्याही प्रकारचा खंड न पडता. परंतु जर असं माहीत असेल, याच्यामध्येही काही अटी आहेत. जर आपल्याला माहिती आहे की या एरियामध्ये काय आहे, तर जे कोणी पिछाडलेला कुत्रा आहे, काही एखादे विचित्र लोक आहेत, अशा एरियामध्ये काय करायचं आहे, तर या एरियाला सोड. ते दुसरा एरिया जर त्यांना अगोदर माहीत असेल की बाबा जसं की कुत्र्याचा जसं की पिसाळलेला कुत्रा आहे, वेडे लोक आहेत आणि कोणी वेडा पिसाळलेला व्यक्ती आहे, तर अशा वातावरणापासून स्वतःची सुरक्षा करण्यासाठी का की ते चारिका करताना दुसऱ्या घराकडे किंवा दुसऱ्या दाराकडे जाऊ शकत नाही, एक घर सोडून. अशा वेळी काय तर ती त्या गोष्टीची जाणीव ठेवतात. त्या गावामध्ये असं असेल की जिथं भिक्षा देत नसेल, कोणी लोक असं असतील की बाबा ते संघाला मानतच नाहीत, तर मग अशा ठिकाणी जर भिक्षाच मिळत नसेल तर अशा ठिकाणी जाऊन काय अर्थ. अशा ठिकाणी काय करतात तर ती त्या ठिकाणी जात नाही, असं समजून जात नाही की हे गावच नाही, इथे कोणी वस्तीच नाही, असं समजून त्या गावामध्ये प्रवेश करत नाही. गावामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर काय करतात तर एका मार्गाने कुठल्याही प्रकारचा खंड न पाडू देतात. कोणी 3 घरची भिक्षा स्वीकार, कोणी 7 घरची स्वीकार, कोणी 21 घरापर्यंत भिक्षा स्वीकारली जाते. आणि जितका जे भिक्षा जे अन्न आपल्याला आवश्यक आहे, जितकी पिंडाची गरज आहे तितक्या पिंडाला ते ग्रहण करतात. हे आहे सपादान चारिकांग. वेळेअभावी आणि वर्षावासाचा कालावधी या सगळ्याच ठिकाणी देशना द्यावे लागते, तरीसुद्धा प्रयत्न आहे. यामध्ये सर्वच लोकांचा मोलाचा वाटा आहे की सर्वजण सहकार्य करत आहेत, आपण सर्वजण सपोर्ट करत आहात की हे जे धुतांगाचा विषय आहे. सद्मार्गावर चालत असताना अडथळे खूप येतात. खूप प्रयत्न करतो की सकाळी आम्ही सर्वजण प्रयत्न करत असतो. माझा तर प्रयत्न असतो की सकाळी लवकर उठून जो उपदेश आहे आणि की व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हायला पाहिजे, कारण की नंतर लोकांची ये जा असते, त्याच्यानंतर लोकांना आवाज करू नका म्हटलं तरी आवाज होतो. तर अशा वेळी होऊ शकते की मधामध्ये व्हिडिओमध्ये काही शब्द आपल्याला समजू येत नाही, तर समजून घेण्याचा प्रयत्न करा. आपल्या कमेंट असल्या जर तुम्हाला काही समजले नाही तर निश्चित कमेंटमध्ये सांगा की अय्याजी आम्हाला हे समजले नाही, समजून सांगा. तर निश्चितच मी प्रयत्न करेल की त्या गोष्टी तुम्हाला समजून सांगेल. आणि माझ्याच्याने जेवढा होईल तेवढा प्रयत्न करण्याचा मी प्रयत्न करत आहे. हे आहे सपादान चारिका, कुठल्याही प्रकारचा खंड न पाडता चारिका करणे. आणि याच्यानंतर आहे ते म्हणजे की एकासनिकांग. एकासनिकांग याचा अर्थ आहे की जे आपलं आसन निश्चित आहे त्या आसनाचा हे जे धुतांग, या धुतांगाचा ग्रहस्थसुद्धा उपयोग म्हणजे या धुतांगाला ग्रहस्थसुद्धा धारण करू शकतात. जो काही
एकासनिक अंग आहे. तर या एकासनिक म्हणजे जे आपलं एक आसन आहे, या आसनावरच बसणे, आसनावरच झोपणे, जे आसन निश्चित केलेलं आहे त्याच्याशी अधिष्ठान ग्रहण करून त्याचा उपयोग करणे. जसं की आपण पादांचरिक अंग जे पाहिलं तर याचा एक फायदा होतो की चित्तातील लोभ तर कमी होतोच, कुठल्याही प्रकारचा प्रलोभ नाही, कुठल्याही घराच्या प्रति एक प्रत्येक विशिष्ट घरी जाण्याची अशी आशा नाही, विशिष्ट घरचं खाण्याची आशा नाही. ह्या गोष्टी ज्या आहेत तर यांचा लोप होतो आणि चित्तामध्ये जी विरागता व्हायला पाहिजे, जे चित्त परिशुद्ध व्हायला पाहिजे, जी चित्तमल नष्ट व्हायला पाहिजे, ते सहजपणे नष्ट होतात. एकासनिक अंग या विषयाला आपण जाणून घेतले की एकाच आसनाचा उपयोग करणे, दुसऱ्या कुठल्याही आसनावर न बसणे, ना दुसऱ्या कुठल्या आसनावर न झोपणे. तर या बाबतीत आपण आणखीही जाणून घेऊया. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. वातावरणाच्या अभावी आपण या ठिकाणी थांबूया. सुखी दीर्घायु हो. सर्वांच्या प्रती आशीर्वाद व्यक्त करते. दुःख रोग भया वेरा शोका सव्वे उपद्रवा अनेका अंतरायापि विनश्यन्तु च तेजसा. जय सिद्धिधनं लाभं सोत्तिभाग्यं सुखं बलं सिरियायुच वन्नोच भोगबुद्धीच यशवा सतवसाचायुच जीवन